आज आष्टी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना प्रथमतः आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। आपला विषय आहे की आष्टीमध्ये जो चाललेला गुंडाराज आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु आष्टीच्या बाहेर कुठलीही प्रकरण, न्यायालयीन प्रकरण असू किंवा पोलीस तक्रार करायची असू किंवा कुठलीही प्रकरण असू, पोलीस ज्याप्रमाणे कलम कमी लावतात आणि आमदाराच्या दबावाखाली जे वातावरण, सुरेश दस यांच्या दबावाखाली जे वातावरण या ठिकाणी तयार होतंय आणि त्याच्यामुळे असे असंख्य परिवार आहेत आणि माझे त्याच्याकडे पुरावे, माझे त्या गोष्टी संदर्भात पुरावे की लोकांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक हे जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे। तर मी ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भ्रष्टाचार मुक्त व गुन्हेगार मुक्त बीड करण्याचे स्वप्न बघत आहेत आणि त्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर व त्यांचे सुसहायक आणि सर्व चर्चा ही केल्याच्या नंतरनं माननीय अजितदादांकडे मी विषय मांडलेले आहेत। ह्या त्याचे काही FIR आहेत व मोकोका अंतर्गत आमदार सुरेश दस यांच्यावरती कारवाई व्हावी, आष्टीचा गुंडाराज संपवा, मोकोकाच्या कायद्यानुसार SP साहेबांनी ज्या पद्धतीने तयारी दाखवलेली आहे त्या पद्धतीने अजितदादा यांनी मला आश्वासन दिले की हा जो सर्व विषय हा मी ज्या त्या पक्षाच्या लोकांनी ज्या त्या पक्षाच्या वरती कारवाई करावी असं अजितदादा यांनी म्हणलेलं आहे। त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांकडे अजितदादा हा सर्व विषय स्वतः घेऊन जाणार आहेत व पुढे कारवाईसाठी करणार आहेत। याच्यातील काही उदाहरणं मी आपल्याला सांगतो।